नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ आहे ना, बिलकुलही स्किप करू नका. कारण आम्ही निघालेलो आहे महाकाल की नगरी उज्जैन उज्जैन आणि ओंकारेश्वर दर्शन करणार आहे आम्ही. आणि आपली ही ट्रिप जी आहे ही 3 दिवसाची ट्रिप होणार आहे. आम्ही आता रात्री निघालेलो आहे. उद्या आषाढी एकादशीची सुट्टी आहे हॉटेलला, त्याच्यामुळे आपल्याकडं 1 दिवस सुट्टीचा आहे. आणि आपण या 1 दिवसामध्ये ओंकारेश्वर आणि उज्जैन करून रिटर्न येणार आहे. तर आम्ही आता 4 मित्र निघालेलो आहे ट्रिपला. आणि पहिल्यांदाच मी महाराष्ट्राच्या बाहेर जाणार आहे. अजूनपर्यंत मी महाराष्ट्राच्या बाहेर कधी गेलेलो नव्हतो. आजची ही ट्रिप आहे, ही पहिल्यांदा असं होणार आहे की मी महाराष्ट्राच्या बाहेर चाललो आहे. आणि अजून एक मित्र आमचं यायचं बाकी आहे. एकदा ते आले मग निघूया पुढच्या ट्रिपला. मी म्हणलं नेमकं काय झालं. हा बरं आले का? चौथा मित्र यायचं होतं, ते पण आता आलेले आहे. तर त्यांना घ्यायचं आणि निघायचं. अगोदर प्लॅन थोडासा होता विंचूरला मार्गे जायचा, पण तिकडून रोड खराब आहे, त्याच्यामुळं आपण येवल्यावरूनच निघणार आहे. आणि ज्यांना घ्यायचं होतं त्यांना पण येवल्याजवळूनच घेणार होतं, पण त्यांना तिथून इकडं बोलावलं होतं आणि बरंच वाटायला. आता परत रिटर्न चाललं आहे. आता येवल्यामध्ये पोहोचलेलो आहे आणि येवल्यावरून आता आपली ट्रिप जी आहे ती आता चालू झालेली आहे. व्हिडिओ नक्की पूर्ण पहा तुम्ही. तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण रूटची माहिती पण होईल आणि दर्शन होईल ओंकारेश्वरचं. आम्ही आज ओंकारेश्वरला जाणार आहे आणि ओंकारेश्वर करून उद्या सकाळी उज्जैनला जाणार आहे. कारण उज्जैनमध्ये बरंच काही फिरण्यासारखं आहे. तर आम्ही आता बाउंड्रीवर आलेलो आहे. ना हां, ते मोबाईल मध्ये येवायचं बस मोबाईल यायचं. ओ तुम्ही हे सोडलं बघ आता जिओचं रोमिंग आलं. रोमिंग लय माझ्या यायची तेव्हा BSNL रोमिंग मध्ये गेलं बघा. ते मुंबईत जरी गेलं ना तर ते रोमिंग मध्ये यायचं तिथं. मुंबईला पण रोमिंग होतं ना. कुठलं कुठलं आणि याच्यावर जाऊनच तिकडून पण ते दूधपाकाच निघलं तिकडं शेवटच्या लेनला. ट्रकचा टायर फुटला. हे काय दिलं महाराष्ट्र आणि MP बॉर्डर धुळे हायवे. आता नेमकं मित्रांनो इथे ना महाराष्ट्र आणि MP ची बॉर्डर आहे का हे काही माहीत नाही, पण या टोल नाक्यावर उभं होतो तर इथं दाखवलं धुळे MP हायवे म्हणून बॉर्डर रोड लिहिलेलं आहे. जर तुम्हाला माहीत असेल की इथून MP ची बॉर्डर चालू होती तर नक्की कमेंट करून सांगा. मी पण पहिल्यांदाच येतोय, त्याच्यामुळे इथं असं बंदोबस्त तर काही वाटलं नाही किंवा पोलीस जे चेकपोस्ट राहतो तसं आम्हाला कुठेही इथं काही भेटलेलं नाही. त्याच्यामुळं मग ही बॉर्डर आहे का नाही हे नेमकी सांगता नाही येणार. इथं आहे ना मित्रांनो ॲक्सिडेंट झालेला आहे. तुम्ही पाहू शकता एवढी गर्दी आहे भयंकर. जवळपास आम्ही 5 किलोमीटर आता आलेलो आहे गाडी साईडने काढून आणि इथं मध्यंतरी ॲक्सिडेंट झालेला आहे. त्यामुळं सर्व गाड्या आहे ना रॉंग साईडने घुसलेल्या आहे. आता आम्ही आमच्या लेनमध्ये आहे, पण या सर्व गाड्या ज्या आहे या रॉंग साईडने घुसलेल्या आहे. त्याच्यामुळं आता आपण इथं थांबलेलो आहे. तर आपण शेंदवा अजून थोडंसं पुढं आहे, 15-20 किलोमीटर शेंदवा राहिलेला आहे. त्याच्या अलीकडंच हा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि पूर्ण असं हे ट्रॉफिक जे आहे पूर्ण जाम झालेलं आहे. आता किती वेळ जातो इथं पाहूया. आता रात्रीचे वाजलेले आहेत 3 वाजले. अजून आपला जो रूट होता साधारण 2 किलोमीटर बाकी होता, पण आता ट्रॉफिकमध्येच आपली इथं 2-1 तास निघून जाणार आहे. पूर्ण जंगल आहे इथं, हे बघा. आता अंधारात दिसत नाही एवढं क्लिअर, पण पूर्ण जंगल एरिया आहे. हायवे खूप भारी आहे, रनिंग आमचं चांगलं झालं, पण मग ट्रॉफिकमुळे आता जास्त वेळ गेला. पाहूया आता गाड्या निघते पुढं. पाहूया आता किती वेळ लागतोय अजून. ट्रॉफिक हळूहळू पुढं जात आहे. बाकीचे मित्र गेले पुढं पाहायला काय झालेलं आहे म्हणून, पण खूप जास्त ट्रॉफिक आहे. ट्रक पलटी झालेलं आहे पुढं, त्याच्यामुळे जास्त ट्रॉफिक झालं. दोन्ही साईडने 4-4 लाईनी लागलेल्या आहेत आणि पाऊस झाल्यामुळं खाली काही बोललं आहे.
त्यामुळे गाडी रोडच्या खाली उतरायला नाही जमणार. तो थोडा वेळ गेला तरी चालेल. आता आम्ही ओंकारेश्वरच्या पाठीमागे एक 50-60 किलोमीटर राहिलो. ओंकारेश्वर 5:45 वाजलेले सकाळचे आणि पाऊस इथं कंटिन्यूस चालू आहे. खूप पाऊस झाला सकाळी. शेंदवा सोडल्यानंतर पाऊस हा कंटिन्यू चालू होता. पाकिरी पाणी आणि पाऊस हा चालूच आहे. मुसळधार पाऊस चालू आहे. इकडून ना साडू इकडून पेट्रोलच्या कांड्या दिसते तुला. त्यातली फक्त एकच कांडी गेली आता. दिसली तुला एकच कांडी. 400 मध्ये 230 आपली CNG वर झाली. आता 200 झाली. अजून आता हे बहुतेक आहे ना फुल आहे ना, त्याच्यामुळे ती एकच कांडी हात झाली. आता थोड्या वेळा थोडं खाली आला का त्याला परत उतरत चालला. कमी कमी खाली कमी असेल ना. पहिल्यांदा होतं ते नंतर का परत खाली आल्यावर बहुतेक निम्म्याच्या पेक्षा खाली गेली ना. आता आपण नर्मदा नदीवरती आलेलो आहे मित्रांनो. हे बा नर्मदा नदी समोर. दर्शन करा, तुमचं पण दर्शन होऊन जाईल व्हिडिओमध्ये. इथं भरपूर ठिकाणी ना असं बांधलेले आहेत. बहुतेक दर्शनासाठी घाट बनवलेले आहेत ते खाली. खूप जास्त पाणी आणि रिव्हरही खूप मोठा आहे नर्मदेचा. जय हर नर्मदे. इथं नर्मदा परिक्रमासाठी भरपूर भाविक येत असतात दरवर्षी. नर्मदा परिक्रमा करतात. तिकडून बी काहीतरी करायचं काम चाललेलं. आता आपली ओंकारेश्वर इथं एंट्री झालेली आहे. तर इथून 2 किलोमीटर ओंकारेश्वर मंदिर आहे आणि सर म्हणताय की बोटीतून मंदिराकडे जावं लागतं. आता मला काय माहीत नाही, मी पहिल्यांदा चालू. प्रेमाने व्हिडिओ काढून राहिले ना तुम्ही. प्रेमाने पाठवायचा तुम्हाला यूट्यूबवर पाहायला भेटेल. त्या म्हणजे सबस्क्राईब व्ह्यूवर वाढलेच पाहिजे. सबस्क्राईब करावं लागेल तर तुम्हाला पाहता येईल. पोचलो आपण ना जवळपास पार्किंग करायची. त्याला मी बोललो तर तो म्हणला ब्रिज आहे. ब्रिज काय बनवलं त्याला पाहिजे. काढा फोटो बी काढा घ्यायचा. 2 मिनिट. आता इथून आतमध्ये जायचं आहे. हा रोड इथं बॅरिकेडिंग लावले ना, इथून आतमध्ये जाणार आहे. मंदिराकडे जायला रस्ता आहे तो. लक्झरी कसे येत असतील म्हणून. ड्रायव्हर हुशार राहत आहे आणलेलं बरोबर. पार्किंग गर्दी वाट राहिली. गर्दी काय गाडी पार्किंग केली. आता इथं पार्किंगला जागा भेटली. बराच वेळ पाहिल्यानंतर इथं पार्किंग भेटली. 100 रुपये पार्किंगची चार्जेस आहे, पण ठीक आहे. चला, गाडी व्यवस्थित राहिली पाहिजे. आणि आता आम्ही निघालो आहे खाली दर्शनासाठी. आणि सर्व कपडे घरूनच घेऊन आलेले आहे. तयारीत आहे आंघोळीच्या. रात्रभर प्रवास केल्यानंतर मस्त अशी आंघोळ करूया. आंघोळ केल्यानंतर फ्रेश वाटेल एकदम. दर्शन रांगेत आतमध्ये यावं लागतं. आम्ही अगोदर आंघोळ करणार आहे आणि त्यानंतर मग दर्शनाला जाणार आहे. त्यानंतर मग जाऊया. आता बोटीमुळे याच्या त्याच्यामुळे होत असेल ते. मला तरी असं भुलभुलया तर तुम्हाला माहीत असेल तर नर्मदेचं पाणी उलट्या साईडला वाहतं का सुलट्या साईडला वाहतं ते आम्हाला कमेंट करून सांगा तुम्ही.
हो तुम्हाला काय वाटतं कुणीकडे वाहतं पाणी थोडंसं सांगा लोकांना माहिती द्या तुम्ही दोनदा आले ना मला पाण्याजवळ जाऊ द्या या पाण्याजवळ जाऊ द्या पाण्याला विचारून पाहताय काय म्हणून हो पाणी भरेल आहे बरं का पाणी भरेल आहे गंगेचं ड्रममध्ये आपलं ब्रिज येईल त्यांनी म्हणजे आपण इकडे वळलो ना आंघोळीला आंघोळीला गेले तुम्ही हे समोर ओंकारेश्वरचं मंदिर आहे आणि बोटिंगला फक्त तिकडे पोच करते आपल्याला हा त्या थडीला पोच करत असते कुणीकडं वाहत गाडी पार्किंग करून असं उतरलो त्या साईडला का असं बोटिंग करून आम्ही असं आलो आंघोळ करायची आपल्याला त्यांना पोहता येतं आपल्याला पोहता नाही येत हे ना खाली सटकी दगड आहे. तुम्ही खाली जाऊ ते आहे नका ना सटकी दगड आहे शेवळ आलेलं असेल ना. हा मग पाणी वाहत नाही ना ते. वाहत नाही मस्त अशी नर्मदा नदीमध्ये आंघोळ झाली देवीचं दर्शन घेतलं खूप सुंदर पाणी असं स्वच्छ पाणी एकदम आता आपण नर्मदा नदीमध्ये उभे आहे हा नर्मदा नदीचा डॅम आहे समोर ही पूर्ण नर्मदा नदी आहे आम्ही आता ओंकारेश्वरला आलेलो आहे समोर मंदिर आहे पाणी घेतलं फिल्टर पाणी झालं फिल्टर पाणी पाहिलं का आणि फिल्टर एकदम क्लीन आहे ना पाणी वाईट वाटलं हा समोर ब्रिज बनवलेला आहे आपण या ब्रिजवरूनच आता मंदिरामध्ये जाणार आहे दर्शनासाठी समोर मंदिर आहे चला आता या मंदिरात जायला दर्शनाला काय बरीच अशी गर्दी पाहूया आता दर्शनाला किती वेळ लागणार आहे सकाळचं आता 8:30 वाजलेले नाही आलो पोरांनी आणलं तर काय तुमच्या पोरांनी तुम्हाला आणलं तर ती मी ट्रॅव्हलच्या मागची सीट नाही डिकीत जागा असेल तर आता इथून दर्शन बारी जी आहे ती चालू झालेली आहे जायचं आहे त्या दर्शनाला पायी पायी जाणार आहे आम्ही पुलावरून जाणार आहे आणि जर मला बोटीतून जायचं असेल तर खाली जिथं आंघोळ करते तिथे सर्व बोटी उभं राहतात तिथून ते तुम्हाला दुसऱ्या किनाऱ्यावरती नेऊन सोडतात तिथून वरती मग पायी पायी शिडीनं वरती यावं लागतं मग आता आम्ही इथून पुलावरून जाणार आहे आम्हाला पुलावरून जायचं होतं पुलावरून गेल्यानंतर डायरेक्ट वरच्या मजल्यावर पोहोचतो आपण आणि तिथूनच दर्शन जी रांग आहे ती चालू होती ब्रिज एकदम मस्त बांधील आहे निघालो दर्शनासाठी गर्दी खूप जास्त आहे मी एवढं सकाळी आलेलो आहे जवळपास 7 वाजलेले तरी पण भरपूर अशी गर्दी आहे आणि आता या पुलावरती पूल पण थोडंफार असं हलतो बरं का वातावरण एवढं भारी आहे ना खूप फ्रेश वाटतं सकाळी सकाळी पाऊस उघडला आहे आता थोडा वेळ आणि ही नर्मदा माई आहे खूप मोठी नदी ही बघा समोर पाणी एवढं स्वच्छ आहे ना नदीमध्ये बिलकुल कचरा नाही काय नाही आणि नदीच्या आजूबाजूला पूर्ण स्वच्छता आहे कुठेही कचरा नाही काय नाही स्वच्छता खूप भारी तर चाललोय पुढं दर्शन रांगेकडे
आणि इथं आल्यानंतर एवढं भारी वाटतंय ना खरंच. आपण ज्यावेळेस कुठल्याही ठिकाणी येतो ना त्यावेळेस कळतं की तिथलं वातावरण कसं आहे काय आहे. ओंकारेश्वरला माझी पहिलीच म्हणजे दर्शनासाठी मी पहिल्यांदाच आलेलो आहे ना. एवढं भारी वाटतं मला पाहून. ही घरं बघा एकदम असे काठवर बांधलेली डोंगराच्या. आता ते समोरचं घर पहा नाही व्हाईटवालं, हा ना, मग ते त्याचं जे काय म्हणताला ते पडवी पुढची जी आहे वाटता तो डायरेक्ट खाली काहीच नाही त्याला. काहीच नाही त्याला. कसं काय राहतं रात्री वाटतं झोपला नाच कल्टी खाली आंघोळीला खाली. एक अच्छा है ना, कोई भी पहाड़ पे नहीं हे पण मग का की बांधायचं सोपं नाही, यांनी कसं बांधलं असेल. आतमध्ये जर व्हिडिओला परवानगी असेल तर मध्ये मंदिरामध्ये व्हिडिओ घेऊ, नसेल परवानगी तर मग व्हिडिओ आपण घेणार नाही आतमध्ये. आता दर्शन रांगेतून चाललो आता दर्शनाला. इथून तर काही जास्त गर्दी दिसत नाही, पण पुढं 2-3 मजली बिल्डिंग आहे ती, त्याच्यामध्ये लाईन दिसते. चला आता पाहूया किती वेळ लागेल. मी इतकं लांब आलेलं आहे म्हणलं आपण दर्शन केल्याशिवाय तर जाणार नाही. 2 तास लागून 4 तास लागून. आणि ज्योतिर्लिंग असल्यामुळं पूर्ण भारतातून इथं भाविक भक्त येत असतात, त्याच्यामुळं गर्दी इथं कंटिन्यू राहते. गर्दीचं इथं कधी असा विषय नाही की गर्दी कमी राहील का काय. आणि आज शनिवार रविवार सुट्टीचा दिवस आहे, त्याच्यामुळं गर्दी ही असणारच आहे. सुट्टीचे दिवस आहे. आणि आज आषाढी एकादशी आहे. आम्हाला सर्वांना उपवास आहे. आम्ही फक्त सकाळी चहा घेतलेला आहे आणि आंघोळ करून आता फ्रेश झालो आणि दर्शनासाठी निघालो. तर आज आणि म्हणजे आजचा पूर्ण दिवस आमचा उपवास आहे. संध्याकाळी पण आम्ही जेवणार नाही आहे, संध्याकाळी पण उपवास आहे. आणि एकादशी आहे ती दुसऱ्या दिवशी सोडायची असते सकाळी. या खाली दिसत आहे ना सगळ्या बोटी, त्या कागद बांधलेली सगळ्यांनी एक सारखे कागद बांधलेली. तर पाऊस चालू असतो त्याच्यामुळं वरतून छत बांधलेले त्यांनी बोटींना. आणि या समोरचा किनारा आहे ना तिकडून इकडं आपल्याला ते आणून सोडतात. आणि इथं त्रिवेणी संगम पण आहे. संगम 3 किलोमीटर आहे. संगम पाहायला पण ते घेऊन जातात, पण आम्ही संगम पाहायला जाणार नाही आहे. फोटो काढ राहिले एखादा फोटो काढ ना. काय हा नाही फोटो काढायचं मग काय मोबाईल घेऊन जा. खूप जास्त गर्दी. हे बघा इथं 3 लाईनी चालू आहेत आणि समोरून आहे ना VIP दर्शन आहे. ते आम्हाला माहीत नव्हतं, तर मग लवकर दर्शन झालं असतं. जवळपास 2 तास झाले आम्हाला दर्शन रांगेमध्ये आहे. मी आता गाभाऱ्याच्या जवळ आलेलो आहे. इथून आतमध्ये जायचं आहे. एक लाईन आतमध्ये गेली आणि आम्ही दुसऱ्या लाईनमध्ये समोरच्या साईडने आतमध्ये येणार आहे. दर्शन झालं, आता बाहेर निघालो. खूपच जास्त गर्दी होती आणि गाभारा एवढा छोटा आहे ना, गाभाऱ्यात जायला जागा फार कमी आहे. त्याच्यामुळं थोडंसं दर्शनाला गडबडच होती तिथं. आणि पटकन आम्ही असं दर्शन घेतलं, छान दर्शन झालं. आता बाहेर निघालो.
आता आम्ही आलेलो आहे पार्किंगला. तर पार्किंगमधून गाडी काढली तर आम्ही निघालेलो आहे उज्जैनला. आता आपलं ओंकारेश्वर दर्शन झालेलं आहे. आता आपण उज्जैनला निघालेलो आहे महाकालेश्वरचं दर्शनासाठी. आता तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण उज्जैन आहे ते आम्ही फिरणार आहे. पूर्ण मी तुम्हाला दाखवेन. ही व्हिडिओ 2-3 पार्ट आपले होणार आहे. चला मग जाऊया उज्जैनला.